गौरी गणपती विशेष आज आपण बनवतोय रव्याचे पाकातले लाडू मऊसूत। तर आपण इथे पहिल्यांदा रवा भाजून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 कप रवा घेतलेला आहे। पहिल्यांदा तूप न घालता हलकासा 1 मिनिट आपण रवा भाजून घेणार आहोत। नंतर आपण तूप घालायचं आहे। तुपावरती रवा चांगला सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे। आता इथे कलर चेंज होत आलेला आहे। तर आता आपण यामध्ये सुकं खोबऱ्याचा कीस घालणार आहोत। तुम्ही इथे ओल्या नारळाचाही कीस घालू शकता। तर सुक्या खोबऱ्याचा कीस इथे मी 1 वाटी घातलेला आहे। तर आता रव्यासोबत हा कीस ही भाजून घेतलेला आहे। एका ताटामध्ये हे मिश्रण काढलेलं आहे। आता आपण पाक बनवूया। तर इथे मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी इथे पाणी घ्यायचं आहे। 2 वाटी रव्याला 1.5 वाटी साखर घ्यायची आहे। तर आपल्याला चिपचिपी पाक करायचा आहे एकतारी। तर आता आपण बघूया पाक तयार झालेला आहे का। एका प्लेटमध्ये थोडासा पाक घ्यायचा आहे। असा हातामध्ये थोडासा चिकट लागला की समजायचे आपला पाक तयार आहे। तर आता गॅस बंद करायचा आहे आणि हा रवा घालायचा आहे। तर आता आपण हे मिश्रण सर्व मिक्स करून घेऊया। मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटे आपण झाकून ठेवणार आहोत। मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे। 10 मिनिटांनंतर मी पाहिलेलं आहे ताट उघडून, तर मस्त असा हा रवा मुरलेला आहे पाकामध्ये। तर हे सर्व मिक्स करून घेऊया आणि इथे आपण आता घालणार आहोत मनुके। वेलची पावडर ही थोडीशी घालायची आहे आणि इथे तूप घालायचं आहे। नंतर ही तूप घातल्यानंतर खूप छान लाडू असे मऊसूत होतात। हे सर्व घातल्यानंतर आता आपण मिक्स करून घेऊया। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे ड्रायफ्रूट्सही घालू शकता। तर आता आपण हे लाडू बांधायला सुरुवात करूया। तर मस्त असा हा लाडू बांधता येतोय। मस्त असा गोल झालेला आहे। अगदी रसरशीत पाक मुरलेला आहे रव्यामध्ये। मिश्रण जर कोरडे झाले तर तुम्ही इथे दुधाचा हबका मारू शकता, पण दूध वापरल्यामुळे जास्त दिवस लाडू टिकत नाहीत। आता आपण इथे लाडूवरती थोडंसं गार्निशिंग करूया। जर आवडत असेल तर करू शकता, नाही केलं तरी स्किप करू शकता। तर अशा पद्धतीने इथे मस्त असे पाकातले रव्याचे लाडू मस्त झालेले आहेत मऊसूत। तर एक तुम्हाला तोडून दाखवते की आतमध्ये किती मस्त असा हा पाक मुरलेला आहे। अगदी रसरशीत झालेला आहे, मऊसूत झालेले आहेत लाडू। तर येत्या गौरी गणपतीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका।